मिसळ म्हणलं की कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हणलं की मिसळ आठवते. नमस्कार, मी गौरीश चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोल्हापूर दर्शन, तसंच रंकाळा तलाव, तसंच सर्वात महत्त्वाचं श्री महालक्ष्मी मंदिर. चला तर आता बघूयात. अधिक महिन्यामधल्या या ज्येष्ठ पौर्णिमेला इथे म्हणजेच महालक्ष्मी मंदिरामध्ये ही पालखी निघालेली आहे. आपण या पालखीचं दर्शन घेऊयात. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना म्हणून ओळखलं जातं. सौर आणि चांद्र वर्षामध्ये मेळ बसवण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अधिकचा महिना येतो. ऋतू आणि पंचांग यामध्ये संतुलन राखण्यासाठी हा महिना जोडला जातो आणि यालाच अधिक मास म्हटलं जातं. आपल्या मुलीला सुखी ठेवणाऱ्या या जावयाला या महिन्यात सासरच्या घरी आवर्जून आमंत्रित केलं जातं आणि त्याला भेटवस्तू देऊन सन्मान केला जातो. इथे आपण पालखीचं दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहे. तर मंदिराच्या आजूबाजूला संपूर्ण मार्केटमध्ये ही सगळी अधिक महिन्यासाठीची आणि देवीला अर्पण करण्यासाठीची नारळाची ओटी, तसंच वेगवेगळं साहित्य इथे मिळतंय. संपूर्ण मार्केट हे अगदी झगमगटाने इथे आपल्याला दिसतंय आणि लोकांची गर्दी इथे आपण बघतो आहोत. देवीचं दर्शन इथे तुम्ही घ्या. देवीचं दर्शन घेऊन आपण पुढे आलोय रंकाळा तलाव पाहण्यासाठी. कोल्हापूर शहरातला एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध तलाव म्हणजे रंकाळा तलाव. 1877 मध्ये हा तलाव विकसित करण्यात आला. तलावाच्या काठावर सुंदर बाग आणि बसण्याची व्यवस्था इथे आहे. इथे रंकाळा चौपाटी, तसंच शालिनी पॅलेस, तसंच बोटिंग हे देखील आपण इथे करू शकतो. इथे सूर्यास्त बघण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी होते. खाद्यपदार्थांचे स्टॉलही इथे भरपूर असतात. अशा पद्धतीने महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे हे कोल्हापूर हे धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक अशा सौंदर्याने नटलेले एक शहर आहे. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.